या आपण सर्वजण आपल्या जागेवर उभं राहूया. भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. गौरव तुला परम वत्सला. नमः परम मंगला गौरव तुला परम वत्सला. प्रार्थना करूया. आमच्या थोर आणि जिवंत देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. प्रभूजी, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमची काळजी घेतली. प्रभू, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केलीस. तुझ्या सहाय्यासाठी, तुझ्या संरक्षणासाठी, प्रभू तुझ्या पुरवठ्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू पवित्र देव बापा, तुझ्या अगाध अशा प्रेमासाठी देखील आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू, रोज आणि रोज तू आम्हावरती कृपा करतोस, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, आज हा पवित्र वार तू आम्हास दिला, तुझी भक्ती करण्याची ही संधी तू आम्हास दिली, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. राजा पवित्र देव बापा, आज तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही येत असताना पुन्हा आज आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, तू आम्हा प्रत्येकावरती दया कर. प्रभू, तू आमची क्षमा कर, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. पवित्र देव बापा, आणि आज तुझ्या उपस्थितीमध्ये येत असताना पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा तू पुरव, आमचं सहाय्य तू कर. पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, आज तुझी उपस्थिती तू आमच्यामध्ये असू दे. राजा होय पवित्र देव बापा, तुझी लेकरं या ठिकाणी तुझ्याकरिता एकत्र येत आहेत बापा, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. पवित्र देव बापा, तुझी उपस्थिती आमच्यासाठी आशीर्वाद आहे. राजा, कारण तुझ्या उपस्थितीमध्ये आमची प्रत्येक गरज पूर्ण केल्या जाते, आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळतं. पवित्र देव बापा, तुझं आरोग्य आम्हास प्राप्त होतं, तुझा आनंद आणि तुझी शांती आम्हास प्राप्त होते. प्रभूजी, आज एक वार पुन्हा तुझ्या लेकरांना याची प्रचिती येऊ दे. प्रभू, अनुभव तू येऊ दे. देव बापा, आज जे आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र येत आहोत, पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस, आमची गरज तुला माहीत आहे, आमचे विचार तुला माहीत आहेत. पवित्र देव बापा, तू सहाय्य कर. प्रभू, तू सहाय्य कर.
परमेश्वर देई बापा तुझं गौरव तू करून घे. पवित्र देई बापा आमची प्रार्थना आहे जी तुझी लेकरं मार्गात आहेत देई बापा त्यांचं तू सहाय्य कर. या भक्तीसाठी तुझ्या लेकरांचं येणं परत जाणं सुरक्षित तू कर प्रभू. या उन्हापासून सांभाळ. तुझी सावली तुझ्या लेकरांवरती तू असू दे देई बापा. जे आमचे प्रियजन दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, आज दुःखी आहेत, अशांवरही पवित्र देई बापा तुझे हात तू ठेव आणि उत्तम आरोग्य देऊन आशीर्वादित कर. पवित्र देई बापा आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करतो. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण सर्व. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर देई बाप तुम्हा सर्वांना विशेष आशीर्वादित करो. पवित्र देई बापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वर देव हा पाचारण करणारा आहे, तो बोलविणारा आहे. त्याच्या सेवेसाठी त्याने पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो अनेकांना त्याने पाचारण केलं. आज जे तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत ते आज तुमच्या आणि माझ्याही जीवनामध्ये ते पाचारण आम्हाला दिसतं. आणि म्हणून पुन्हा एकदा त्याची आठवण करूया. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण येत असताना तू बोलाविले सेवा कराया हे गीत गात त्याचे आभार आपण मानूया. बोलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळ माझ नित्य राहू दे. माझ जोडली प्रभु तुझशी तव कृसा दावली. माझ घेई तव कुशीची तव घेई ओढोनी. तव सेवेला समभावेसे करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने. माझ जोडली प्रभु तुझशी तव कृसा दावली. माझ घेई तव कुशीची प्रभु घेई ओढोनी. क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणे प्रीती भाषणे जशी मित्र मित्राशी. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दावली. माझ घेई तव कुशीची प्रभु घेई ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना. भरती तैसी सदानंदाची न मिळे
घेई तव खुशीसी प्रभु घेई ओढणी प्रभु घेई ओढणी. तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना, भरती तैसी सदानंदाची ना मिळे स्वर्गाविना. पुष्कळदा ही मनुष्याची दुर्बलता आहे की त्या ख्रिस्ताने आम्हाकरिता एवढ्या गोष्टी केल्या की आता काहीही बाकी राहिलेलं नाही आहे. तरीही पुष्कळदा त्याचं जे प्रेम आहे, त्याची जी प्रीती आहे ती आम्हाला समजत नाही. पुष्कळदा त्याच्या त्या प्रेमाकडं, त्या प्रीतीकडं ज्या प्रकारे आम्ही पाहायला पाहिजे, जो प्रतिसाद आम्ही त्याला द्यायला पाहिजे, पुष्कळदा त्यामध्ये आम्ही उणे पडतो, आम्ही कमी पडतो. एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की खरा आनंद हा त्या परमेश्वराशिवाय मनुष्याला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. जे सुख किंवा जे जीवन आम्ही स्वर्गाकडे पाहून अपेक्षित करतो, जर या भूतलावरती आम्ही ख्रिस्ताची प्रीती ओळखली आणि त्या प्रीतीला जर योग्य प्रतिसाद आम्ही दिला, तर तोच आनंद, तीच शांती तुम्ही आणि मी या भूतलावरही अनुभवू शकतो. एवढं अद्भुत सामर्थ्य त्या प्रभू परमेश्वराचं आहे. पुन्हा एक गीत गाऊया, सांगा मला ती वार्ता. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी प्रीती आहे, त्या प्रीतीची आपण आठवण करूया. 555 नंबरचं गीत, सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान.
इष्ट दिसती ते सांगा येशू प्रीती ती तृप्ती करीती स्वर्गास पुढे जाया जगाला सोडना ती सांगा धीरा ते नेहमी धरणा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. सतीश आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. स्तोत्रसंहिता 135 135. परमेश्वराची थोरवी आणि मृत्यूची निरखता. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो स्तवन करा. परमेश्वराच्या घरात आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाचे स्तोत्र आहे का कारण तो मनोरम आहे. कारण परमेश्वराने आपल्यासाठी याकोबाला निवडले, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्रायला निवडून घेतले आहे. परमेश्वर थोर आहे, आमचा प्रभू सर्व देवापेक्षा थोर आहे हे मी जपतो, हे मी जाणतो. परमेश्वराला जे काही बरे वाटते तो आकाशात व पृथ्वीवर व समुद्रात व सर्व जलशयात करतो. तो दिंगतापासून मेघ वर चढवतो, पावसासाठी विजा उत्पन्न करतो. तो आपल्या भंडारातून वारे बाहेर आणतो. त्याने मिश्र देशातील मनुष्याचे व पशुचे प्रथम जन्मले मारून टाकले. हे मिश्र देशा, त्याने तुझ्यामध्ये फारो व त्याचे सर्व सेवक यावरून चिन्ह उत्पादन पाठवले. त्याने अनेक राष्ट्राचा मोड केला आहे. बलवान राजे मारून टाकले. अरुमाचा राजा सियोन व बशानाचा राजा अहोम याला मारून टाकले. कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला आणि त्याचा देश वतन करून दिला आहे. आपले सर्व इस्रायल याचा वतन करून दिला. हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकार राहील. हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करेल. त्याला आपल्या सेवकाचा कळवळा येईल. राष्ट्राच्या मूर्ती केवळ सोनेरूपी आहे. त्या मनुष्याच्या हाताची कृती आहे. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहे पण दिसत नाही. त्यांना कान आहे पण ऐकू येत नाही. आणि त्याच्या मुखात मुळीच श्वास नाही. त्या बनवणारे व त्यावर भाव ठेवणारे त्या सर्व त्याच्यासारखे बनतात. हे इस्रायलच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे अरुणाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे लेवीच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. यरुशलेमेत वस्ती करणाऱ्या, परमेश्वराचा धन्यवाद सियोनातून हो. परमेश्वराचे स्तवन करा. देवबाप वचल्यावरून आशीर्वाद दो. स्तोत्र 135 जे आम्हाला परमेश्वराची थोरवी आणि मूर्तीची निरर्थकता याविषयी सांगतं. जे स्तोत्र आम्हाला हे सांगतं की ह्या जगाचा आणि मनुष्याचा निर्माण करता जो परमेश्वर आहे तो किती सामर्थ्यशाली आहे. हा परमेश्वर देव किती अद्भुत आहे. परंतु जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये निर्माणकर्त्याची तुलना निर्मितीबरोबर करतो, जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये त्या निर्माणकर्त्याला विसरतो आणि त्याने निर्माण केलेल्या निर्मितीच्या पाठीमागं लागतो, ते किती मनुष्याकरिता दुःखदायक आणि किती शोककारक अशा प्रकारचा आहे. हा परमेश्वर देव, त्याची तुलना मनुष्य कशासोबत करू शकतो? परमेश्वराला आम्ही कोणाबरोबर कम्पेअर करू शकतो? कोणासोबत तुलना करू शकतो? कोणासोबतच नाही.
है ना. ही त्याने तुम्हावर आणि माझ्यावर केलेली कृपा आहे. ही फार मोठी धन्यता आपल्याला प्राप्त झालेली आहे की आज त्याचं भय धरण्या इतपत ती समज आज तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. फार सुंदर स्तोत्रकर्ता या ठिकाणी असं म्हणतो, हे इस्रायलाच्या घराण्या परमेश्वराचा धन्यवाद कर, हे अहरोनाच्या घराण्या परमेश्वराचा धन्यवाद कर, हे लेवीच्या घराण्या परमेश्वराचा धन्यवाद कर. आणि मग तो असं म्हणतो की परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद कर. इस्रायल असेल, अहरोन असेल, लेवी असेल, हे कोण आहेत? हे परमेश्वराने आपल्याकरिता निवडून घेतलेले, वेगळे केलेले लोक आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आज तुम्ही आणि मी फार धन्य आहोत, कारण परमेश्वराचं भय धरण्या इतपत ती समज आज तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. त्या तुम्ही आणि मी देखील त्या परमेश्वराचा धन्यवाद आणि त्याचं स्तवन आम्ही आमच्या जीवनातून निरंतर करू शकतो. परमेश्वर देव हा सार्वभौम परमेश्वर आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता असं म्हणतो वचन 6 मध्ये, परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयात करीतो. कोण त्याला अटकाव करेल? कोण त्याला अडवू शकतो? कोण त्याच्यासमोर उभा राहील आणि त्याला म्हणेल की नाही, मी तुला हे करू देत नाही? परमेश्वराच्या समोर कोणीही उभं राहू शकत नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो की जे काही त्याला बरे वाटते, जे काही त्याला बरे वाटते ते करण्याचा अधिकार परमेश्वराला आहे, कारण तो सार्वभौम परमेश्वर आहे. त्याला आपल्या निर्मितीवरती पूर्णपणे अधिकार आहे. परंतु जसा मनुष्य आहे ना तसा परमेश्वर नाही. मनुष्याच्या मनास येईल तसं जीवन जगण्याची मोकळीकता मनुष्याला दिलेली आहे, परंतु मनुष्याच्या मनात येणाऱ्या सर्वच गोष्टी चांगल्या आहेत असं नाही. परमेश्वरही त्याला जे योग्य वाटतं ते करतो, परंतु कुठलीही वाईट गोष्ट किंवा कुठलीही चुकीची गोष्ट त्याच्या मनामध्ये कधीही येत नाही. तो परमेश्वर देव त्याला जे योग्य वाटतं, त्याला काय योग्य वाटतं? ज्यामध्ये त्याच्या निर्मितीचं हित आहे, ज्यामध्ये मनुष्याचं हित आहे, ज्यामध्ये तुमचं आणि माझं कल्याण आहे, त्या आम्हासाठी योग्य असणाऱ्या सर्व गोष्टी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करणारा आहे आणि ते करण्याचा त्याला पूर्ण अधिकार देखील आहे. आणि म्हणून रोज आणि रोज आपल्या रोजच्या जीवनामध्ये परमेश्वराचा तो सार्वभौम अधिकार आम्ही आमच्या जीवनात स्वीकारावा, त्याच्या अधिकारामध्ये आम्ही चालावं. आणि आमच्या मनासारखं असेल किंवा नसेल, परंतु परमेश्वरावरती आम्ही विश्वास ठेवूया की जे काही आमच्या हिताचं आहे, जे काही आमच्यासाठी योग्य आहे ते आमच्यासाठी करणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करो. प्रभू देवबापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभू देवबापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल. सर्वांना ख्रिस्तात सलाम. आज जागतिक महिला दिन आपण साजरा करत आहोत. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बायबल सांगते नीतिसूत्र याचा 31 अध्याय आणि 10वं वचन, सद्गुणी स्त्रीचे मोल मोत्याहून अधिक आहे. परमेश्वराचे सर्वात लास्ट अँड बेस्ट क्रिएशन ही एक स्त्री होती. म्हणून आज आपण ह्या जागतिक महिला दिनी निमित्त आपण परमेश्वराची स्तुती गाऊया आणि त्याला गौरव देऊया. पहिलं गीत आपण गाणार आहोत, उपासना संगीत, गीत क्रमांक 526. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पनाई, सर्व
दीनता सजा येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा हात हेरी त्याचे कार्या काय मार्गी चालाया नेत्र माझे त्या पाहाया ओठ सुती गावया येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा रत्न तेजस्वी पदार्थ कीर्ती द्रव्य सुखेया तोर मानी जग अर्थ ख्रिस्त परी माझिया येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा ख्रिस्त प्रेम न्याहाळीता अन्न सारे वाटेवी चित्त त्याची जळे आता ख्रिस्त खाणी देताडे येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा ख्रिस्त राजा गौरविहा प्रिय मला मानितो केवढे आश्चर्य पहा नित्य माझा तारा तो येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा दुसरं गीत आपण गाणार आहोत उपासना संगीत गीत क्रमांक 298 ख्रिस्त माझा तारणारा. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार त्या वेळी होते दुःख करता धावा देतो सुख ज्या वेळी होते दुःख करिता धावा
किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारायाला. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारायाला. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय पार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय पार. माते परी देतो धीर, म्हणे आता तरी फिर. माते परी देतो धीर, म्हणे आता तरी फिर. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय पार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय पार. काय सांगू त्याचे प्रेम, देई वारंवार सेम. काय सांगू त्याचे प्रेम, देई वारंवार सेम. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय पार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय पार. मला वाटे प्रिय पार, मला वाटे प्रिय पार. स्तोत्रसंहिता 23 याचा पहिलं वचन सांगते, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. ह्याच वचनावर आधारित आपण तिसरं गीत गाणार आहोत, यहोवा चरवाहा मेरा कोई घटी मुझे नहीं है. यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे हालेलुया स्नेह से चराता वो है. यहोवा चरवाह मेरा, यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे हालेलुया स्नेह से चराता वो है. मृत्यु के अंधकार, मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से हालेलुया तसल्ली मुझे दी है. मृत्यु के अंधकार से, मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से हालेलुया तसल्ली मुझे दी है. यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे हालेलुया स्नेह से चराता वो है. शत्रु के सामने मेज को बिछाता है, प्रभु ने जो तैयार की हालेलुया मन मेरा मगन है. शत्रु के सामने मेज को बिछाता है, प्रभु ने जो तैयार की हालेलुया मन मेरा मगन है. यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे
सिर पर वो तेल मला है, अभिषेक मुझे किया है, दिल मेरा भर गया है, हालेलुया, और उमड़ भी रहा है। सिर पर वो तेल मला है, अभिषेक मुझे किया है, दिल मेरा भर गया है, हालेलुया, और उमड़ भी रहा है। यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे, हालेलुया, स्नेह से चराता वो है। सर्वदा प्रभु घर में, करुणा निवासों में, करुणा भलाई उसकी, हालेलुया, आनंदित मुझे करती है। सर्वदा प्रभु घर में, करुणा निवासों में, करुणा भलाई उसकी, हालेलुया, आनंदित मुझे करती है। यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे, हालेलुया, स्नेह से चराता वो है। चौथं गीत आपण गाणार आहोत, तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है, तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तू प्यार का सागर, सागर दया का तू है, तू प्यार का सागर, सागर दया का तू है. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, पर कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की, पर कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की. तू प्यार का सागर, सागर दया का तू है, तू प्यार का सागर, सागर दया का तू है, सागर दया का तू है. आपण सर्वजण आपल्या जागेवर उभा राहूया.
परमेश्वराची स्तुती करू, त्याला गौरव देऊ. 5वं गीत आपण गाणार आहोत, सारी सृष्टी के मालिक तुम्ही हो. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम और गाते हैं तेरे ही गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. हालेलुया, 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 सृष्टि को तेरा सहारा, हर संकट से हमको बचाना. तेरे हाथों में जीवन हमारा है, तेरी राहों पर हमको चलाना. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना. तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना. हालेलुया, 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 आमीन. है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा. जन मन धन हमारा तेरा है, कभी शैतान को छूने न देना. हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा. तन मन धन हमारा तेरा है, इस शैतान को छूने न देना. हालेलुया, हालेलुया,
दूर नहीं है किनारा। तेरज को हमारे बढ़ाना, निर्वन की हमारी नैया को भवसागर में कोने न देना, दूर नहीं है किनारा। तेरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को सागर में कोने न देना। हालेलुया, 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 आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सर्वशक्तिमान देवबाप्पा, देवबाप्पा आम्हाला तू रात्रभर सांभाळ म्हणून उपकार मानतो देवबाप्पा. ह्या सुंदरशा पवित्र वारी देवबाप्पा, आम्ही इथं तुझ्या मंदिरात जमलेलो असताना देवबाप्पा, देवबाप्पा आम्हा सर्वांना तुझ्या आशीर्वादाने भर देवबाप्पा. देवबाप्पा आज महिला दिन असताना देवबाप्पा, विशेष करून देवबाप्पा सर्व महिलांसाठी प्रार्थना करतो देवबाप्पा. सर्व महिलांना तुझ्या आशीर्वादाने भर देवबाप्पा. देवबाप्पा आज जे काही वचन बाळकसाहेब सांगणार आहे देवबाप्पा, ते वचन समजण्यास आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर देवबाप्पा. जे लोक चर्चकडे येत आहे देवबाप्पा, त्यांचा प्रवास तू सुखरूप कर देवबाप्पा. तुझ्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. योहानाचे पहिले पत्र आपल्या समोर आपण काढूया. अध्याय 1 आणि वचन 3 आज मी तुमच्यासाठी वाचत आहे. योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 आणि वचन 3. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हालाही यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. देवा, वचन आपणासाठी आशीर्वादाचं करू. प्रार्थना करूया. थोर जिवंत देई बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आहोत प्रभूजी. परमेश्वर देई बापा, पुन्हा एक वार जेव्हा आम्ही तुझ्या वचनांवरती मनन करीत आहोत, आम्ही तुझं सहाय्य मागतो प्रभू. ही तुझी वचने आहेत प्रभू. तुझ्या वचनांमधून तू आमच्याशी बोल, आमची सुधारणूक कर, आमची गरज पूर्ण कर प्रभू. तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकावरती तू ओत प्रभूचे. होय पवित्र देई बापा, आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. तू आम्हासोबत बोल राजा. प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. योहानाचं जे पहिलं पत्र आहे त्यावरती आपण मनन करीत आहोत आणि मागच्या रविवारी या पत्रावर मनन करत असताना जो विषय आमच्या समोर होता, कोणाला आठवतो? आम्हाला माहीत आहे. आम्हाला माहीत आहे. विश्वासणारे या नात्याने, देवाची लेकरं या नात्याने, ख्रिस्ती या नात्याने आम्हाला माहीत आहे. मग आम्हाला काय माहीत आहे? अशा एकंदर 7 गोष्टी या पत्रामधून आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला. 7 गोष्टी विचारू की समोर उडी घेऊ? धार्मिक जीवन हे नव्या जन्माचं काय आहे? दर्शक आहे. धार्मिकतेचं जीवन, नीतिमत्वाचं जीवन हे ह्याचं दर्शक आहे की आमचा नवीन जन्म झालेला आहे. दुसरी गोष्ट त्यामध्ये
त्याच्या आगमन प्रसंगी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो येणार आहे त्यावेळेस आम्ही त्याच्यासारखे होणार आहोत, त्याच्या समान त्याच्यासारखं आम्ही होणार आहोत, त्याच्यामध्ये आम्ही बदलून जाणार आहोत. तिसरी गोष्ट, ख्रिस्त आमची पापे वाहून नेण्यासाठी आला. चौथी गोष्ट, बंधू प्रेम हे दर्शविते की आम्ही मरणातून जीवनात पार गेलो आहोत, मरणातून जीवनात आलो आहोत. पाचवी गोष्ट, पवित्र आत्म्याच्या साक्षीद्वारे तो आम्हामध्ये वस्ती करतो. त्यानंतर सहावी गोष्ट, आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. आणि सातवी गोष्ट त्यामध्ये आपण पाहिली होती की आपल्या प्रार्थना ऐकल्या आहेत. या 7 गोष्टी आहेत ज्या आम्हाला माहीत आहेत आणि ख्रिस्ती जीवनामध्ये रोज आम्ही याची आठवण आमच्या स्वतःला करून द्यायची. आम्हाला माहीत तर आहे, परंतु आम्हाला आठवण करून देणं फार गरजेचं आहे ना. पुष्कळदा मनुष्याची एक अडचण आहे, माहिती आहे काय? मनुष्याला कळतं, परंतु आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हाच विषय आपला होता, आपल्याला माहीत आहे. आणि मग ज्या अर्थी आपल्याला माहीत आहे त्या अर्थी आम्ही त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आचरण करणं गरजेचं आहे. कारण आम्ही परमेश्वराच्या समोर उभं झाल्यानंतर आम्ही त्याला हे म्हणू शकणार नाही की मला तर हे माहीतच नव्हतं, मला तर हे माहीतच नव्हतं. हे आम्हाला परमेश्वराला या प्रकारचं उत्तर आम्हाला देता येणार नाही. आणि म्हणून आम्हाला माहीत आहे आणि जे आम्हाला माहीत आहे त्याप्रमाणे आम्हाला आमचं जीवन आम्हाला जगायचं आहे. त्या विश्वासामध्ये आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनाला, आमच्या विश्वासाच्या जीवनाला पुढं आणि पुढं घेऊन जायचं आहे. आज जो विषय मी तुमच्या समोर ठेवत आहे या 3ऱ्या वचनामधून, तो म्हणजे योहान या ठिकाणी असं म्हणतो की जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हालाही यासाठी कळवतो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. योहान या ठिकाणी म्हणतो आम्ही का तुम्हाला या गोष्टी सांगतो, कारण आमचा उद्देश हा आहे की तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हावं. आणि मग तो असं म्हणतो, आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर आहे. आज सहभागिता हा विषय आपण आपल्या समोर मननासाठी ठेवणार आहोत. सहभागिता सोपा विषय आहे, काही फार कठीण नाही. सहभागिता म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे. आम्ही एकत्र येतो, ही आमची सहभागिता आहे. आमची सहभागिता ही परमेश्वराबरोबर आहे. योहान फार सुंदर त्या ठिकाणी म्हणतो, आम्ही तुम्हाला यासाठी हे कळवतो की तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हावं. आणि मग आपली ही जी एकमेकांची सहभागिता आहे, आपलं जे एकमेकांबरोबरचं सहभागीपण आहे, हे तर पित्याबरोबर आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. आपली सहभागिता जी आहे ती परमेश्वराबरोबर आहे. परमेश्वराबरोबर आपली सहभागिता आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो, तेव्हा आम्ही आमच्या आचरणासाठी, आमच्या वागण्यासाठी विशेष सावध होणं गरजेचं आहे. सहभागिता जर परमेश्वराबरोबर आहे तर आम्हाला आमच्या रोजच्या जीवनामध्ये, आमच्या आचरणामध्ये आम्हाला ही गोष्ट नेहमी जाणीवपूर्वक किंवा या गोष्टीचं गांभीर्य समजून आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये वाटचाल करणं फार गरजेचं आहे. तुम्ही बघा, कुठल्याही अधिकाऱ्याच्या समोर जाण्याकरिता एक विशिष्ट प्रोटोकॉल असतो. बरं, माहिती आहे तुम्हाला?
एखाद्या अधिकाऱ्याच्या समोर जर तुम्हाला जायचं आहे तर एक विशिष्ट पद्धत त्या ठिकाणी असते. त्या अधिकाऱ्यासमोर जेवढा वेळ तुम्ही आहात तो पूर्ण वेळ तुमचं बोलणं, तुमचं आचरण, तुमचा आवाज, प्रत्येक गोष्ट याला एक विशिष्ट शिस्त आहे. त्या प्रोटोकॉलच्या माध्यमातून, त्या पद्धतीच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा, किंबहुना आम्ही असं म्हणूया की त्या पदाचा त्या ठिकाणी आदर केला जात असतो. जर ते त्या ठिकाणी होत नाही तर पुष्कळदा ती जी व्यक्ती आहे ती त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकते. विचार करा, जर जगातल्या अधिकाऱ्यासमोर जात असताना आम्हाला फार जपून त्यांच्या समोर वागावं लागतं, तर परमेश्वराच्या सहभागितेमध्ये आम्ही किती विशेष जपायला पाहिजे, आम्ही किती विशेष त्या ठिकाणी जपायला पाहिजे. मंदिरामध्ये याजकांना जी सेवा देण्यात आलेली होती, ती सेवा करत असताना याजकांना एक विशिष्ट प्रकारचा पोशाख त्या ठिकाणी दिलेला होता. तो पोशाख परिधान करूनच त्यांना त्या मंदिरामध्ये, त्या पवित्र स्थानामध्ये, त्या परमपवित्र स्थानामध्ये सेवा करता येत होती. त्याशिवाय त्यांना ते शक्य नव्हतं. आता याजकांचा पोशाख हा एक वेगळा विषय आहे, परंतु मला तुम्हाला या गोष्टीकडे तुमचं लक्ष आकर्षित करायचं आहे की जर आम्ही हे म्हणतो की आम्ही देवाच्या सहभागितेत आहोत, परमेश्वराबरोबर आमची सहभागिता आहे, तर प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये फार गांभीर्याने, फार जाणीवपूर्वक आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. कारण जर आम्ही त्याच्या सहभागितेत आहोत परंतु त्याची जाणीव आम्हाला नाही, त्याचं गांभीर्य जर आम्हाला समजत नाही, तर मग त्याचे परिणाम देखील आमच्या जीवनावरती आम्हाला पाहायला मिळतात. पुष्कळदा लोक आपल्या जीवनामध्ये निराश आहेत, दुःखी आहेत, आशीर्वादांपासून वंचित आहेत. कारण पुष्कळदा आम्हाला हे वाटतं की आम्ही चर्चमध्ये शिस्तबद्धतीने आम्ही आहोत, परंतु चर्चमधून बाहेर निघाल्यानंतर जे आमचं जीवन आहे त्यामध्ये परमेश्वराचं जे लक्ष आहे, त्या ठिकाणी परमेश्वराची जी उपस्थिती आहे, पुष्कळदा ती दुर्लक्षित केल्यामुळं मनुष्य आपल्या जीवनामध्ये निराश, दुःखी आणि कष्टी, आशीर्वादांपासून वंचित अशा प्रकारचं जीवन जगतो. प्रियांनो, आम्हाला हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की आमची सहभागिता जी आहे ती देवाबरोबर आहे. परमेश्वराबरोबर जर आमची सहभागिता आहे तर तो कसा आहे हे आम्ही या पत्रातून पाहण्याचा प्रयत्न करूया. आता परमेश्वर कसा आहे, कितीतरी मोठी यादी त्या ठिकाणी बनेल. परमेश्वर कसा आहे? परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर दयाळू आहे, परमेश्वर मंद क्रोध आहे, आणि फार मोठी यादी त्या ठिकाणी तयार होऊ शकते. परंतु या योहानाच्या पहिल्या पत्रामधून आपण हे पाहण्याचा प्रयत्न करूया की परमेश्वर कसा आहे, आणि मग त्याच्या सहभागितेमध्ये जर आम्ही आहोत तर आम्ही त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, आम्ही कसं असायला पाहिजे, हे आज आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ते पाहण्याचा प्रयत्न आज आपण या पत्रामधून करणार आहोत प्रियांनो. आणि त्याद्वारे आज आपल्याला ही संधी असेल की आपण आपल्या स्वतःला हा प्रश्न करावा, कोणता? मी परमेश्वराच्या सहभागितेमध्ये आहे काय? याचं मोजमाप करण्याची एक स्केल किंवा एक मोजमाप आम्हाला आमच्या जीवनामध्ये आज करता येईल की मी परमेश्वराच्या सहभागितेमध्ये आहे काय. मग पहिली बाब जी आम्हाला या पत्रामध्ये पाहायला भेटते की परमेश्वर कसा आहे. जर आम्ही वचन 5 वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, योहान असं म्हणतो, जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे
आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. देव कसा आहे? देव प्रकाश आहे. परमेश्वर प्रकाश आहे. देव प्रकाश आहे आणि त्याचं ते तेज आम्ही समजून घेऊ शकतो की ज्याने हा सूर्य निर्माण केलेला आहे. मी माग शुक्रवारला देखील सांगितलं की जर आम्ही त्या सूर्याच्या तेजाकडं आम्ही पाहत नाही. आता बाहेर ऊन चांगलं कडक झालेलं आहे, आम्हाला जास्त वेळ या सूर्यप्रकाशामध्ये थांबता येत नाही. ज्याने या सूर्याला बनवलेला आहे तो परमेश्वर किती सामर्थ्यशाली, किती तेजोमय तो आहे. देव प्रकाश आहे आणि असं म्हटलेलं आहे की त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. आणखीन या ठिकाणी योहान असं म्हणतो या प्रकाशाविषयी, या शब्दाविषयी वचन 1 अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हाला प्रगट झाले आहे, ते तुम्हालाही कळवितो. जीवन शब्द कशाची आठवण होते का तुम्हाला? कशाची आठवण होते का? योहान कृष्ण शुभवर्तमानाची आठवण होते का? है ना? शब्द, जीवन, प्रकाश. जर तुम्ही योहानाचं शुभवर्तमान वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हेच पाहायला मिळतं. योहान कृष्ण शुभवर्तमान 1 अध्याय आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, वचन 4 पासून मी वाचत आहे. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. हा प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. योहान परमेश्वराकडे पाहत असताना तो म्हणतो की देव प्रकाश आहे. केवळ योहानच म्हणतो का असं? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणतो? मी जगाचा प्रकाश आहे. पुत्र आणि पिता, है ना? तो म्हणतो की ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलेलं आहे. पुत्र जर प्रकाश आहे तर पिताही काय आहे? प्रकाश आहे. देव प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आम्हाला हे सांगतो की मी जगाचा प्रकाश आहे. प्रियांनो, जो प्रकाश आहे त्याच्या बरोबर आपली सहभागिता आहे. प्रकाशाबरोबर आपली सहभागिता आहे. प्रकाशाबरोबर सहभागिता होण्यासाठी काय असायला पाहिजे? अंधाराची प्रकाशाबरोबर सहभागिता होऊ शकते का? प्रकाशाची जर सहभागिता कोणासोबत होऊ शकते तर प्रकाशासोबतच होऊ शकते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मत्तयाच्या शुभवर्तमानात काय म्हणतो? तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तो तर स्वतः जगाचा प्रकाश आहेच, परंतु तो आपल्या शिष्यांना म्हणतो, तो तुम्हाला आणि मला म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आपली सहभागिता त्याच्या बरोबर आहे. प्रकाशाबरोबर तुमची आणि माझी सहभागिता आहे प्रियांनो. आणि म्हणून आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की ज्या अर्थी आम्ही असं म्हणतो की आमची प्रकाशाबरोबर सहभागिता आहे, तर मग आम्हाला अंधारामध्ये चालता येणार नाही. जर आमची सहभागिता प्रकाशाबरोबर आहे तर आम्हाला अंधारात चालता येणार नाही. आणि मग परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आपण अंधारात चालत असलो तर त्याच्या बरोबर आपली सहभागिता नाही. आपण काय बोलतो? खोटे बोलतो. आम्ही लबाडी करतो. आम्ही खोटं बोलतो की मी
परमेश्वराच्या सहभागितेमध्ये आहे. परमेश्वर कसा आहे? तो प्रकाश आहे. मी प्रकाशाच्या सहभागितेमध्ये आहे. परंतु जर मी अंधारात चालत आहे, मी मुखाने तर म्हणत आहे की माझी सहभागिता प्रकाशासोबत आहे, परंतु जर मी अंधारात चालत आहे तर मी खोटं बोलतो, मी लबाडी करतो, मी खोटं बोलतो. प्रियांनो, माझी सहभागिता ती त्याच्या सोबत नाही. अंधारात चालणे, अंधारात चालणे म्हणजे कसं चालणे? अंधारात चालणे म्हणजे नेमकं कसं चालणे? वेगवेगळ्या प्रकारे आम्ही याचं स्पष्टीकरण करू शकतो की अंधारात चालणे, अंधारात चालणे ज्याला आम्ही असं म्हणू शकतो की विश्वासहीन अशा प्रकारचं जीवन जगणे. विश्वासहीन, मुखाने म्हणणे की माझा विश्वास तर आहे, परंतु आचरणामध्ये त्या विश्वासाचा अभाव असणे. मी मुखाने म्हणेल की माझा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, परंतु त्या विश्वासाप्रमाणे माझं आचरण नसणे. विश्वासहीन जीवन पुष्कळता आम्हाला दिसून येईल की जे खोटं शिक्षण किंवा जो खोटा प्रचार योहानाच्या त्या काळामध्ये सुरू होता, ज्याबद्दल योहान ताकीद देखील या पत्रामध्ये देतो, त्या खोट्या शिक्षणाचा स्वीकार करणे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगणे हे देखील आम्हाला पाहायला मिळेल की अंधारात चालण्यासारखं आहे. अज्ञानी जीवन जे आहे ते कसं आहे? अंधारात चालण्यासारखं आहे. अज्ञानी, आम्ही मागच्याच रविवारी पाहिलं की मला माहित आहे आपण अज्ञानी नाही, आपण अंधारात नाही, आपण प्रकाशात आहोत. पापमय आणि स्वैराचार पूर्ण जीवन जगणे म्हणजे काय आहे? अंधारात चालणे. पापमय आणि स्वैराचार पूर्ण जीवन म्हणजे काय आहे? अंधारात चालणे. जी प्रत्येक गोष्ट मनुष्य लपून करण्याचा प्रयत्न करतो, कोणी मला पाहू नये, मी कोणाला दिसू नये, हे कोणाला कळू नये, अशी ती प्रत्येक गोष्ट मनुष्य जे आपल्या जीवनात करतो ते म्हणजे अंधारात चालणे होय. ते म्हणजे अंधारात चालणे होय. तुमची आणि माझी सहभागिता प्रकाशाबरोबर आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं माहितीये? प्रभू येशू ख्रिस्त फार स्पष्टपणे म्हणतो की जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तो अंधारात चालणारच नाही, कारण त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. प्रियांनो, आज हे आमच्यासाठी महत्वाचं आहे की जर आम्ही असं म्हणतो की मी परमेश्वराच्या सहभागितेत आहे, तर परमेश्वर कसा आहे? परमेश्वर प्रकाश आहे. आम्हाला अंधारात चालता येणार नाही. जर आम्ही अंधारात चालतो तर आम्ही खोटं बोलतो, आमच्या ठाई सत्य नाही आणि आम्ही त्याच्या सहभागितेमध्ये नाही. दुसरी बाब त्यामध्ये आणखीन आम्हाला पाहता येईल. जर आम्ही 3रा अध्याय, योहानाचं पहिलं पत्र 3रा अध्याय आणि वचन 7 जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला काय पाहायला मिळतं? मुलांनो, कोणी तुम्हाला बहकू नये. जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही न्याय संपन्न आहे. काय म्हटलेलं या ठिकाणी? की जसा तो नीतिमान आहे. परमेश्वराच्या सहभागितेत आम्ही आहोत. आम्ही पहिली बाब पाहिली की परमेश्वर प्रकाश आहे. दुसरी बाब काय सांगतो या ठिकाणी योहान? की परमेश्वर कसा आहे? तो नीतिमान आहे. आणि म्हणून जो कोणी नीतीने जीवन जगतो तोही या ठिकाणी योहान म्हणतो की न्याय संपन्न तो आहे. देव जो नीतिमान आहे त्याच्या सहभागितेमध्ये तुम्ही आणि मी आहे. प्रियांनो, देव जो नीतिमान म्हणजे कसा आहे? नीतिमान आहे म्हणजे कसा आहे? काय बोध होतो आम्हाला ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देव नीतिमान आहे? काय बोध होतो आम्हाला त्यामधून?
देव नीतिमान आहे म्हणजे काय आहे नेमकं? काय बोध आम्हाला होतो त्यातून? नीतिमान शब्द तर समजतो ना? नीतिमान शब्द तर आम्हाला समजतो ना? मग देव नीतिमान आहे, काय व्याख्या करणार आम्ही याची? देव नीतिमान आहे, वेगवेगळ्या प्रकारचं डेफिनेशन कदाचित आमच्या समोर येऊ शकतं, परंतु देव जेव्हा आम्ही म्हणतो की नीतिमान आहे म्हणजे देव आपल्या कृतीत निर्दोष आणि न्याय संपन्न आहे. देव नीतिमान आहे म्हणजे कसं आहे? तो आपल्या प्रत्येक कृतीमध्ये निर्दोष आणि न्याय संपन्न तो आहे. देव नीतिमान आहे. प्रियांनो, तुमची आणि माझी सहभागिता ज्या परमेश्वरा बरोबर आहे ना, तो आपल्या प्रत्येक कृतीमध्ये निर्दोष आहे. मग आज तुमची आणि माझी कृती कशी आहे? आज आम्ही असं म्हणू शकतो का की मी परमेश्वराच्या सहभागितेत आहे? जर मला परमेश्वराच्या सहभागितेत राहायचं आहे तर मलाही माझ्या प्रत्येक कृतीमध्ये निर्दोष राहण्याचा प्रयत्न करावाच लागेल. देव आपल्या प्रत्येक कृतीमध्ये निर्दोष आणि न्याय संपन्न तो आहे. आता आम्हाला हे माहित आहे की कोणीही मनुष्य देवासमोर आपल्या कृतीने नीतिमान ठरत नाही. कोणीही मनुष्य देवासमोर आपल्या कितीही चांगली कृत्य असू द्यात, त्याने देवासमोर नीतिमान ठरत नाही. तुम्ही आणि मी देवासमोर जे नीतिमान ठरतो ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरतो. म्हणजेच काय की प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व जे आहे ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आम्ही परिधान केलेलं आहे आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला देवाच्या समोर उभं राहण्याचं धैर्य प्राप्त झालेला आहे. तो पावित्र्याने युक्त आहे. तो सर्व प्रकारच्या वैभवाने आणि पावित्र्याने भरलेला आहे. मनुष्य त्याच्या समोर उभा राहण्याच्या योग्यतेचा नाही, परंतु आज आम्हाला जे धैर्य आम्हाला त्याच्या समोर येण्याचं प्राप्त झालेलं आहे ते केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळं. प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आम्ही परिधान केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही नीतिमान ठरविण्यात आलेलो आहोत आणि म्हणून आम्ही परमेश्वराच्या समोर उभं राहण्याचं धैर्य आम्हाला आहे. मग आज आम्हाला हे फार महत्त्वाचं आहे की जर व्यक्ती आपल्या कृतीने देवासमोर निर्दोष किंवा नीतिमान ठरत नाही तर मग देव आमच्याकडून कशा प्रकारच्या कृतीची आणि कशा प्रकारच्या आचरणाची अपेक्षा करतो? आमची धार्मिकतेची कामं देखील, आमची चांगली कामे देखील देवासमोर कशी आहेत? घाणेरड्या, फाटक्या आणि घाणेरड्या चिंधीसारखी आहेत. मग आज आमच्याकडून काय अपेक्षित केलं जातं? आज जेव्हा मी असं म्हणतो की मी त्या परमेश्वराच्या सहभागितेमध्ये आहे की जो नीतिमान आहे, जो आपल्या कृतीमध्ये निर्दोष आहे, मी तर कृतीने निर्दोष ठरू शकत नाही, मग मी काय करायला पाहिजे? त्या ठिकाणी माझ्याकडून माझा परमेश्वर देव काय अपेक्षा करतो? जर मी त्याच्या सहभागितेत आहे तर मी काय करायला पाहिजे? प्रियांनो, आम्हाला प्राप्त झालेलं नीतिमत्व आमच्या जीवनातून आणि आचरणातून आम्हाला जगाच्या समोर ठेवावं लागेल. थोडंसं कठीण आहे हा टॉपिक समजण्यासाठी, परंतु मी पुन्हा तुमच्यासाठी हा रिपीट करत आहे की मनुष्य जरी आपल्या कृतीने तारण प्राप्त करू शकत नाही, मनुष्य जरी आपल्या कृतीने देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही, तरीही आज जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरविलेले आहोत, ते जे प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते आम्हाला आमच्या जीवनामधून, आमच्या आचरणामधून आम्हाला जगाच्या समोर ठेवावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल?
योग्य ते आम्हाला करावं लागेल. योग्य ते करावं लागेल. आम्हाला योग्य अयोग्य समजतं. काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आम्हाला समजतं. चांगलं ते आम्हाला करावं लागेल. आज्ञा पालन करणे, प्रीती करणे, क्षमा करणे. काय करावं लागेल? जर मी असं म्हणतो की मी देवाच्या सहभागितेमध्ये आहे, परमेश्वर देव हा नीतिमान आहे, तर मलाही योग्य ते करावं लागेल. मलाही ते नीतिमत्व माझ्या जीवनातून सादर करावं लागेल. मलाही त्याचं आज्ञापालन करावं लागेल. मलाही प्रीती करावी लागेल. मलाही क्षमा करावी लागेल. म्हणजेच माहितीये काय करावं लागेल? मी ज्यावेळेस तुम्हाला हे म्हणतो की तुम्हाला प्राप्त झालेलं नीतिमत्व जगाच्या समोर ठेवा, त्याचाच अर्थ हा आहे की तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामधून जगाच्या समोर सादर करा. समजत आहे काय करायचं आहे आम्हाला? जर मी असं म्हणतो की मी देवाच्या सहभागितेत आहे, देव जो नीतिमान आहे, तर मला माझ्या जीवनामधून प्रभू येशू ख्रिस्त हा जगाच्या समोर सादर करावा लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये कुठली अयोग्य निवड केली का? काही चुकीचं त्याने केलं का? प्रभू येशू ख्रिस्ताने कोणावरच प्रीती केली नाही, म्हणून मी प्रीती करू नये. बरोबर ना? प्रभू येशू ख्रिस्ताने कोणाचीच क्षमा केली नाही, मग मी का क्षमा करायची? बरोबर ना? त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती केलेली आहे. त्याने तुम्हाला आणि मला क्षमा केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आज्ञा पालन तुम्ही त्या ठिकाणी पहा. तुम्हाला असं लक्षात येईल की या भूतलावर प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जीवन आहे ना, ते स्वर्गातील पित्यासाठी जणू काही आनंददायी सुगंधासारखं ते होतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावरचं जे जीवन आहे ना, ते त्या स्वर्गातील पित्यासाठी आनंददायी सुगंधासारखं होतं. आणि म्हणूनच आकाशातून काय वाणी होते? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्या विषयी मी संतुष्ट आहे. याच्या विषयी मी संतुष्ट आहे. प्रियांनो, जर आम्ही नीतीने वागत नाही, जर आम्ही आवडीने दया करत नाही, जर आम्ही मुद्दामून चुकीच्या निवडी करतो, जर आम्ही प्रीती करत नाही, जर आम्ही क्षमा करत नाही, जर आम्हाला चांगलं करणं कळत असूनही ते आम्ही करत नाही, तर आम्ही कसं म्हणावं की मी देवाच्या सहभागितेमध्ये आहे? देव नीतिमान आहे. देव नीतिमान आहे. आणि म्हणून जर मी असं म्हणतो की मी देवाच्या सहभागितेत आहे, तो नीतिमान आहे, तर मलाही नीतीनेच जीवन जगावं लागेल. वचन 10 मध्ये असं म्हटलेलं आहे, यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही. 10व्या वचनात फार स्पष्ट म्हटलेलं आहे की यावरून कळून येईल की कोण देवाचा आहे, कोण सैतानाचा आहे. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही. मी जर नीतीने वागत नाही तर मी देवाचा नाही. जर मी देवाचा नाही तर मी त्याच्या सहभागितेत कुठून असणार आहे? मी त्याच्या सहभागितेमध्ये कुठून असणार आहे? तुम्ही आणि मी सहभागितेसाठी बोलावलेले लोक आहोत. तुमची आणि माझी सहभागिता देवाबरोबर आहे. देव जो प्रकाश आहे, तुम्हाला आणि मला अंधारात चालता येणार नाही. देव जो नीतिमान आहे, तुम्हाला आणि मला अनीतीने जीवन जगता येणार नाही. शेवटचा एक भाग त्यामध्ये पाहूया, लवकर संपवूया. तिसरा भाग जो आहे, तिसरी बाब जी त्यामध्ये आहे ती 4था अध्याय आणि वचन 18 मध्ये आम्हाला पाहायला मिळते. प्रीतीच्या ठाई भीती नसते, इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून टाकते. भीतीमध्ये
शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की देव काय आहे, देव प्रीती आहे आणि जसा तो आहे तसंच तुम्हाला आणि मला देखील आपल्या जीवनामध्ये प्रीती करायला पाहिजे. वचन 16 असं म्हणतं, देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. असं म्हटलेलं आहे की देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. जर आम्ही असं म्हणतो की माझी देवाबरोबर सहभागिता आहे, तर देव काय आहे? प्रीती आहे. देव प्रीती आहे. आणि मग जो कोणी प्रीतीमध्ये राहतो तो देवाच्या ठाई राहतो, देव त्याच्या ठाई राहतो. ही सहभागिता आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रियांनो, वचन 8 मध्ये फार स्पष्ट तो म्हणतो की जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. जो आपल्या बंधूचा द्वेष करतो त्याच्या ठाई देवाची प्रीती नाही. जो आपल्या बंधूचा द्वेष करतो त्याच्या ठाई देवाची प्रीती नाही. 3 अध्याय वचन 16 आणि 17 असं म्हणतं, ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला, यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव झाली आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे. मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही, त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहणार? जर आमच्या ठाई देवाची प्रीती नाही तर आम्ही देवाच्या सहभागितेमध्ये नाही. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो. आज ही फार सहज गोष्ट झालेली आहे. बंधूचा द्वेष करणे, अंतःकरण मत्सराने भरून जाणे, राग येणे, आता ह्या गोष्टी फार सहज झालेल्या आहेत. आणि काय कारणं आहेत? द्वेष करण्याची काय कारणं आहेत? काय त्याची यादी आम्ही करणार? आम्ही का आमच्या बंधूचा द्वेष करतो? आज स्वतःला हा प्रश्न विचारा बरं. मी माझ्या बंधूचा, मी माझ्या बहिणीचा, मी माझ्या मित्राचा द्वेष करतो का? आणि मग मी द्वेष का करतोय? स्वतःला हा प्रश्न विचारा. कदाचित काही उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतील, परंतु ती उत्तरं घ्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा. मग तुम्हाला आणि मला कळून येईल की आम्ही ज्या गोष्टी करिता आमच्या बंधूचा द्वेष करत आहोत त्या क्षुल्लक आहेत. आम्हाला द्वेष करण्याची आवश्यकताच नाहीये. आज जगामध्ये, कुटुंबामध्ये, बंधू भावांमध्ये, रक्ताच्या नात्यांमध्ये वाद निर्माण होण्याचं, द्वेष निर्माण होण्याचं एक फार मोठं कारण काय झालेलं माहितीये? संपत्ती. आज ह्यामुळं अनेक कुटुंबांमध्ये वाद चालू आहेत. अनेक कुटुंबांमध्ये वाद चालू आहेत. काय कारण आहे? संपत्ती. या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला कशी प्रीती करायची आहे? जशी प्रभू येशू ख्रिस्ताने, जसा त्याने आपल्याला स्वतःला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अर्पण केलं, तसं या ठिकाणी म्हटलेलं आहे की ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला, यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव झाली आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे. आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे. मला असं वाटतं कोणालाही संपत्ती आपल्या प्राणापेक्षा जास्त प्रिय नसेल. बरोबर? आपल्या प्राणापेक्षा जास्त प्रिय संपत्ती कोणालाच नाही. जिथं एखाद्याचा जीव वाचवण्याची
प्रयत्न केला जातो, मग त्या ठिकाणी संपूर्ण संपत्ती गेली तरी चालेल, परंतु आम्हाला प्राण वाचवायचा असतो. कारण प्राण जो आहे, मनुष्याचं जीवन जे आहे, हे संपत्तीपेक्षा कितीतरी अधिक मोलाचं आहे. योहान तर म्हणतो की आपला प्राण अर्पून टाका आपल्या बंधूकरिता. अजून किती स्पष्ट शब्दामध्ये देवाच्या वचनातून आम्हाला हे समजावं की आम्हाला कुठल्याही कारणासाठी बंधूचा द्वेष करता येणार नाही. आम्ही जर देवाचं प्रेम अनुभवतो तर आम्हाला देवाचं प्रेमच देता आलं पाहिजे. कारण जो कोणी प्रीतीमध्ये नाही, जो कोणी प्रीती करत नाही, तो देवाला ओळखत नाही. ज्याच्या ठाई प्रीती नाही तो देवाच्या ठाई नाही. मग मी कसं म्हणावं की माझी सहभागिता परमेश्वराबरोबर आहे? मी कसं म्हणावं की माझी सहभागिता परमेश्वराबरोबर आहे? प्रियानो, या योहानाच्या पहिल्या पत्रामधून आज या 3 गोष्टी मी तुमच्या समोर ठेवल्यात. सहभागिता हा आपला विषय आहे आणि तुमची आणि माझी सहभागिता देवाबरोबर आहे. हे आनंदाचं आहे. हे आम्हाला बोलायला फार छान वाटतं, हे आम्हाला ऐकायला फार छान वाटतं की माझी सहभागिता देवाबरोबर आहे. परंतु देव प्रकाश आहे. जर मला त्याच्या सहभागितेत राहायचं तर मला अंधारात चालता येणार नाही. देव नीतिमान आहे, मला अनितीने जीवन जगता येणार नाही. देव प्रीती आहे. मी प्रीतीशिवाय, त्या ख्रिस्ताच्या प्रेमाशिवाय मी देवाच्या सहभागितेत राहू शकत नाही. या आपले डोळे बंद करूया आणि विचारूया स्वतःला की मी आहे का देवाच्या प्रीतीमध्ये, देवाच्या सहभागितेमध्ये मी आहे काय? आज आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारा. आज स्वतःला हा प्रश्न विचारा की मी देवाच्या सहभागितेमध्ये आहे काय? आणि जर आमचं मन आम्हाला हो म्हणतं तर मग स्वतःला विचारा, काय मी अंधारात तर चालत नाहीये ना? मी अनितीने तर वागत नाहीये ना? मी माझं मन कठीण तर केलेलं नाहीये ना? माझ्या बंधूचा कळवळा येऊ नये म्हणून मी माझं मन कठीण तर केलेलं नाही ना? प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला जगाचा प्रकाश म्हणतो. तुम्ही आणि मी त्याच्यामध्ये नीतिमान ठरविलेले आहोत. त्याची प्रीती आम्ही अनुभवलेली आहे. त्याच्या प्रीतीमध्ये आमचं पाचारण आहे आणि म्हणून आम्ही त्याच्या सहभागितेत आहोत प्रियांनो. परंतु जर आम्ही या गोष्टींचा नाकार करतो तर आम्ही देवाच्या सहभागितेत नाही. आणि जर आम्ही देवाच्या सहभागितेत नाही तर आज आम्ही कुठं आहोत? आम्ही जगात आहोत काय? आम्ही जगाच्या सहभागितेत आहोत काय? जर आम्ही जगाच्या सहभागितेत आहोत तर आम्ही देवाचे वैरी आहोत. आम्हाला एकतर देवाच्या सहभागितेत राहता येईल किंवा मग जगाच्या. आज आम्हाला निवडावं लागेल की आम्ही कोणाच्या सहभागितेत राहू इच्छितो. प्रभू सहाय्य कर. आज आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत. प्रभू तुझं वचन आमच्या समोर फार स्पष्ट आहे. देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो कारण तू आम्हाला जगापासून वेगळं केलं, आपल्या प्रकाशात पाचारण केलं. प्रभू तुझ्या सहभागितेत आम्हास बोलाविलं. तुझ्या कुटुंबाचे, तुझ्या घरचे, तुझे वारिस होण्याकरिता तू आम्हाला अधिकृत केलं. पवित्र देई बापा, तो हक्क आम्हाला दिला. आम्ही तुझे आभार मानतो. तरीही प्रभू आम्ही तुझी क्षमा मागतो कारण आम्ही पुष्कळदा अंधाराची आवड धरतो. आम्ही पुष्कळदा जगाची आवड धरतो. प्रभू आम्ही पुष्कळदा प्रीतीने वागत नाही. आमची क्षमा कर प्रभू. आणि जेव्हा आज एक वार पुन्हा तुझं वचन आम्हाला आठवण करून देतं,
उत्तेजन देतं आम्ही तुझ्या वचनाला योग्य प्रतिसाद देण्याकरिता प्रभू तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझे आभार मानित आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.